मराठा रिजर्वेशन तहरीक में तशद्दुद और हंगामे के बाद नांदेड़ में कारोबार बंद कर दिए गए। कई इलाकों में एहतजाजियों ने जबरन कारोबार बंद किए। मराठा तहरीक के रियासतगीर बंद के दौरान नांदेड़ में दुकानों को जबरन बंद कराने के वाक़यात सामने आए। सुबह से ही शहर में बंद का माहौल देखा गया। जगह जगह हो रहे तशद्दुद और रास्ता रोको एहतजाज के बाद महकमे रोड ट्रांसपोर्ट ने अपनी बसों को डिपो में ही रोक दिया, जबकि स्कूल बसों को भी रास्ते से लौटा दिया गया। एहतजाजियों ने स्कूलों की वैन और बसों को स्कूल जाने के बजाय घरों को जाने पर मजबूर किया, जिसके बाद स्कूलों को भी बंद कर दिया गया। शहर भर में कारोबारियों ने अपनी दुकानें बंद रखी। कई इलाकों में दुकानें बंद कराने के दौरान झड़पें भी देखी गई। या बंदला सुरुवात झाली। मी स्वतः भुजंग पाटील शिवसेनेचा जिल्हा प्रमुख जरी असेल तर एक मराठ्यांचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून या बंदमध्ये उतरलो। माझ्यासोबत माझ्या पक्षाचे सर्व धर्मीय कार्यकर्ते पदाधिकारी या नांदेड बंदमध्ये उतरलेत। माझ्या पक्षाचा या बंदला पाठिंबा जाहीरपणे दिला नसला तरी मराठ्यांच्या मागण्याला पाठिंबा आहे। आज आम्ही शांततेत या ठिकाणी बंद करत असताना दुकानदारांना आणि वेगवेगळ्या व्यवसायदारांना आम्ही विनंती करत होतो की आमच्या बंदमध्ये सहभागी व्हा आणि आमच्या मागण्याला पाठिंबा द्या। पण बंद शांततेत चालू असताना पोलीस प्रशासन या ठिकाणी आलं। स्वतः नांदेडचे एसपी या ठिकाणी आले, त्यांनी लाठीचार्ज सुरू केला। या मोर्चामध्ये आम्ही आमचे मूकमोर्चे झाले। एवढे मूकमोर्चे होऊन कुठेही गालबोट लागला नाही आणि एका भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये आमच्या मराठा समाजाच्या लेकरांना मारहाण केली। विनाकारण ऑटोमध्ये उतरताना त्याला विनाकारण पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं। हे कृत्य पोलिसाचं चुकीचं ठरलेलं आहे आणि विनाकारण कोणी दगडफेक करून अजून मराठा समाजावर काही लक्षण म्हणजे खराब लक्षण टाकण्याचे प्रयत्न केलेले आहेत समाजकंटकांनी। माझं म्हणणं आहे आजही आम्ही चांगला मोर्चा काढलेला आहे। माझ्या भगिनींना सुद्धा विनाकारण तिथं मार बसलेला आहे। लोकांनी आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि माझं एवढंच विनंती आहे की पोलीस प्रशासनाला, कलेक्टरला, जे कार्यकर्ते आमचे जे शिकाऊ उमेदवार आहेत त्यांना विनाकारण अटक केलेली आहे, त्यांनी ताबडतोब सोडून द्यावं ही माझी पोलीस प्रशासनाला, कलेक्टर प्रशासनाला विनंती आहे। आजची महाराष्ट्र बंदची जी हाक होती ही काल औरंगाबादमध्ये गंगापूर इथली जे काकासाहेब शिंदे आहे त्यांनी जलसमाधी घेतली आणि ही जलसमाधी पोलिसांना सांगितलेलं होतं की जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर मी जलसमाधी घेणार आहे। तिथे पोलिसांनी जेव्हा उडी घेतली, बघायची भूमिका घेतली, कुठलीही दखल घेतली नाही आणि त्या आमच्या बांधवाच्या श्रद्धांजलीसाठी आणि त्यांचं जे काही त्यांनी जो शहीद झाला ते आम्ही कुठे वाया जाऊ देणार नाही, याच्यासाठी संबंध महाराष्ट्रामध्ये आम्ही बंदची हाक घेतली। तुम्ही 58 मोर्चे आम्ही शांततेत काढले, याचा अर्थ असा नव्हे की आम्ही आता शांततेत राहू। आज महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जी 70,000ची भरतीची जी हे सांगितलेली आहे की मेगा भरती करणार आहे आणि ती मेगा भरती जे मराठ्यांचं आरक्षण कोर्टात असेल तर गव्हर्नमेंटला तो भरती करण्याचा कोणताही हक्क नाही आहे आणि तो जर भरती निघाली तर आमचं काय होईल पुढे आयुष्याचं, पुढच्या आपल्या नोकरी रोजगारीचं काय होईल, याच्यासाठी सगळा मराठा तरुण पेटून उठलेला आहे। आणि आम्हाला गव्हर्नमेंटकडनं जोपर्यंत मराठाचं आरक्षणाचा निर्णय लागणार नाही तोपर्यंत ती मेगा भरती आम्ही होऊ देणार नाही। आम्ही त्याच्यावर स्थगिती आणू, काही पण करू। आज जे काही तुम्ही दिसलं नाही हे थोडासा त्याचं काय म्हणता येईल झाकी आहे आणि जर का तुम्ही मेगा भरती काढली तर मराठा अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं। प्रशासनाने याची दखल घ्यावी। मराठा समाज की इन मांगों को सरकार ने पूरा नहीं कर रही है, इसलिए मराठा समाज आज आक्रामक हो गया है। मराठा समाज की इन मांगों की तरफ सरकार अगर ध्यान नहीं दे रही है, हमारे हक
हमारा अधिकार अगर हम संवैधानिक मार्ग से मांग रहे हैं तो शासन का ही कर्तव्य है कि मराठों की इन मांगों की वो पूर्तता करे। मगर शासन हमारी मांगों की पूर्तता अगर नहीं कर रहा होगा तो मराठा आक्रामक हो रहा है। इसके चलते ही कल औरंगाबाद में हमारे मराठा समाज के एक बांधव ने जल समाधि ली है। काका साहेब शिंदे उसका नाम है। और आज सुबह ही संभाजीनगर औरंगाबाद के हमारे 2 बांधवों ने आत्महत्या करने का प्रयास किया है, उसमें कि एक की डेथ हो गई है। जिस तरह से मराठा आरक्षण का मुद्दा पिछले 30 साल से चलता आ रहा है, मराठा अपनी मांगों को लेके अभी तक बहुत हतबल हो गया था, मगर अभी मराठा समाज ने आक्रामक रूप ले लिया है। अभी तो हर तरफ अभी हमने महाराष्ट्र बंद की हाक दी थी, आज उसी धरती पर नांदेड़ भी बंद करने का एक प्रयास किया था, मगर पुलिस प्रशासन की ओर से हमारी महिला कार्यकर्ताओं के ऊपर लाठीचार्ज किया गया। कई महिला कार्यकर्ता और विद्यार्थियों पे जो छात्रा थे उन पर जोरदार लाठी चार्ज करने की वजह से नांदेड़ का जो कंट्रोल है वो खो गया है। इसलिए हम प्रशासन को इस पूरी बात का जिम्मेदार ठहराते हैं कि प्रशासन ने हमें पूरा कोऑपरेट नहीं किया। आपला देश लोकतांत्रिक देश आहे, आपला लोकतांत्रिक अधिकार आहे आणि आंदोलन करणे, शांतीचं मार्गाने करणे, आंदोलन करणे लोकतांत्रिक अधिकार आहे, त्याला आम्ही मान्य करतो। गेल्या 4-5 दिवसापासून आपल्या नांदेडमध्ये कलेक्टर ऑफिस समक्ष काही लोक बसलेले आहेत, त्यांची भावनांना जाणून मी 2-3दा इथे व्हिजिट करून गेलो, पण कोणतीही फोर्सचा वापर केला नाही की ठीक आहे हे बेकायदेशीर आहे, विदाऊट परमिशन आहे। आणि त्यांना मार्ग पण सांगितलं की जर तुम्हाला कायदेशीर करायचं आहे कोणताही आंदोलन तर त्याच्यासाठी तुम्हाला काय काय लागतं। मला अभिमान आहे, मी तुम्हाला सांगतो, मी IPS अधिकारी आहे, माझे पूर्ण देशामध्ये बॅचमेट्स आहेत। मला फोन करून विचारतात की तुमच्याकडे मराठा आंदोलन कसं तुम्ही कंट्रोल केला। माझं एकच उत्तर आहे, मी नाही कंट्रोल केला, मराठा समाज इतका ऑर्गनाइज्ड आहे ज्याच्यामुळे हा कंट्रोल झाला। तर त्याचा अभिमान आहे आम्हाला, असं नाही की आम्हाला अभिमान नाही, मराठा समाजाबद्दल अभिमान नाही, पण कुठेतरी हा लोकतंत्रमध्ये समोरच्यांचे पण लोकतांत्रिक अधिकार आहे। आपली भावना आहे, आपली भावना कुठे आहे की आम्हाला रिझर्वेशन भेटायला पाहिजे, ते शासनपर्यंत जाणारच, आतापर्यंत गेली पण आहे आणि जाणार पण पुढे। पण यावेळी दुसऱ्यांवर आपली भावनाला इम्पोज करणे, आता काय एक प्रवक्त्यांनी सांगितलं की लोकांनी दुकाने बंद नाही केली, आपण रिक्वेस्ट करू, दगड नाही मारू शकतो। जिथे दगड मारायला तुम्ही सुरुवात केली त्याचे लोकतांत्रिक अधिकारामध्ये तुम्ही दखल द्या, तर हेच आमचं म्हणणं आहे। जे छोटी मोठी लाठीचार्जची घटना झालेली आहे ते सार्वजनिक हितासाठी झालेली आहे, कारण मी पण तिथे होतो, माझी फोर्स पण ठीक आहे। जाणून पोचून कोणाला टार्गेट करून किंवा दाबवण्याची प्रवृत्तीने हा झालेला नाही आहे। आम्ही भरपूर संयम ठेवला, गेल्या 4 तासापासून मी तुमच्यासोबत आहे। पहिला पॉईंटपासून सुरूचे 2 तास मी तुम्हाला दिसलंच नव्हतं, कारण जेव्हापर्यंत मला माहिती होता की हा कुठेही हिंसक होणार नाही। पहिली खबर हिंसक होण्याची जेव्हा मला आली भाग्यनगरमध्ये दगडफेक झाली, त्यानंतर तुम्हाला दिसलं। तर एकच माझा आपल्याला रिक्वेस्ट आहे की अनऑर्गनाइज्ड वेमध्ये कोणताही मागणींना समोर ठेवू नका। आतापर्यंत आपण ऑर्गनाइज्ड मोर्चे केलेले, आता म्हणण्यात आला की शासनाने जर पूर्वीच आमच्यासोबत चर्चा केली, मी तुम्हाला सांगतो गेल्या 4 दिवसापासून मी लोकांना आपल्या ऑफिसमध्ये बोलवून समजत देत आहे की तुम्ही मोर्चा कसा काढणार, काय काढणार, कुठून काढणार। तर आता हे अनऑर्गनाइज्ड रीतीने कोणताही काम करू नका, हेच आमची रिक्वेस्ट आहे।